एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे ट्यूजडे आणि आता वाजतात दुपारचे 3:45. अकिरा झोपली आहे, अभिषेक बाहेर गेला आहे, मम्मी शाळेत गेल्यात आणि मी एकटी घरामध्ये माझं सगळं आवरून बसलेली आहे. बॉईज लागला आहे झीवाला, तर तो बघत होते. जस्ट माझा व्हिडिओ मी अपलोड केला आणि मंडे ब्लॉग, आणि आता बॉईज बघत बसले होते. सो आज सकाळपासून नाही, इकडे छान हे येतं ना, याचं लाईट छान येते. आज सकाळपासून नाही मी ब्लॉग बनवला. सो आत्ता स्टार्ट करते आहे ब्लॉगला. आणि तर आज ट्यूजडे आहे, मला सांगून झालं माझं तुम्हाला. तर आज मी बनवल्या होत्या चकोल्या, कारण जेव्हा मला कंटाळा येतो जेवण बनवण्याचा आणि बाहेर नाही जाऊ शकत, तर त्यावेळेला मी चकोल्या बनवते. फटाफट होतं आणि टेस्टी होतं. सो मी चकोल्या बनवते आणि मला खूप जास्त कंटाळा आला होता आज जेवण बनवण्याचा. सो मी चकोल्या बनवून टाकल्या आणि खाऊन पण टाकल्या. अभिषेकीने मीच होतो, मम्मींचा आज उपवास असतो. सो बनवल्या चकोल्या. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मला काल एक गोष्ट म्हणजे एक CC क्रीम, लॅक्मे 925 CC क्रीम मला फक्त 89 रुपीजमध्ये मिळालं. जबॉंगवर मी ऑर्डर केलं. माहिती नाही, आम्ही प्राईम मेंबर आहोत जबॉंगचे, म्हणून की सगळ्यांसाठी ही ऑफर आहे. सो तुम्ही एकदा चेक करा. अभिषेक आणि माझ्या फोनमध्ये आम्ही दोघं प्राईम मेंबर असल्यामुळं 89च दाखवते आहे प्राईस. पण तुम्ही चेक करा की 89लाच आहे का. BB क्रीम नाही, CC क्रीम, ज्याची प्राईस जास्त आहे. आणि तुम्ही चेक करा आणि 89ला मिळते तर घेऊन टाका. लॅक्मेच आहे, असं तसं कोणतंही नाही आहे. चांगला ब्रँड आहे लॅक्मे 925 CC क्रीम. सो तुम्हालाही ते 89मध्येच मिळत असेल तर लगेच घेऊन टाका तुम्ही ही जबॉंगवरून. मी चेक केली प्राईज आणि त्याची प्राईज 210 रुपये आहे आणि मला ते 89मध्ये मिळते. तुम्ही पण चेक करा, मिळत असेल 89मध्ये. तर हे सुद्धा डिस्काउंट काही कमी नाही आहे. सो तुम्ही पण ते घेऊ शकता. खूप छान आहे. मी एकदा घेतलं होतं आणि एकदा यूज केलं होतं, त्यानंतर मी नाही यूज केलं. तर आज संध्याकाळी आम्ही जातो आहे बाहेर. मला ACचं रिमोट नाही सापडत आहे. फॅन लावलं की खूप हे होतं, आवाज येतो फॅनचा. सो शूट करताना सो नाही फॅन लावता येत. तसं गरज नाही आहे आत्ता, इतकं तर नाही गरम होते. तरी पण आमच्या घरी नाही गरम होते, पण मुंबईमध्ये आत्ता 42 डिग्री टेम्परेचर आहे. खूप जास्त आहे, सांगलीच्या मानानं तर भरपूर जास्त आहे. आणि मी सांगत होते, आज संध्याकाळी आम्ही जाणार आहोत बाहेर. आल्यापासून मी अभिषेक अकिरा कुठेही फिरायला नाही गेलो. सो आज बऱ्याच दिवसांनी, म्हणजे 15 दिवस होत आले, जवळजवळ 15 दिवसांनी आम्ही जातो आहे. आणि हा आहे माझा पाऊच. असा पाऊच तुम्हीही ठेवू शकता सोबत. यामध्ये माझं सगळं आहे, जसं की माझ्या लिपस्टिक्स आहेत, प्लस ह्यामध्ये आणखी एक छोटी डबी आहे ज्यामध्ये माझे कानातले आहेत, लिप लायनर आहे, काजळ आहे, आणि माझे चोकर्स आहेत, प्लस हे काहीतरी आहे, माझे बो आहेत, वॅसलीन आहे, आणि हेअर क्लिप माझं एक गळ्यातलं आहे, आणि हेअर क्लिप आहेत, सेफ्टी पिन्स आहेत, हे सगळं आहे. तर तुम्हीही असा पाऊच सोबत ठेवू शकता, कारण जेव्हा पण बाहेर जाते मी त्यावेळेला मला ते असं शोधत नाही बसावं लागत की इकडून हे घ्या, तिकडून ते घ्या. ते सगळं त्यामध्ये असतं. फक्त एक पाऊच घेतला की मला सगळं मिळून जातं त्यामध्ये. आणि हा जो पाऊच आहे तो माझ्यासाठी इतका महत्त्वाचा आहे, कारण माझं कधीही वेळेत आवरत नाही, कधीही नाही आवरत. आणि मला गाडीमध्येच सगळं आवरावं लागतं. सो मी पाऊच घेते आणि गाडीमध्ये जाऊन बसते आणि मग सगळं आवरते. सो असा पाऊच तुम्हीही कॅरी करू शकता. खूप बरं पडतं हे. आणि काल मी जाणार होते नवीन घरी, पण नाही गेले कारण वेळ नाही मिळाला. आणि आता येणार आहे अकिराला आंघोळ घालायला एक काकी आम्ही लावल्या कालपासून, त्या येणार आहेत.
कारण मी तिला अंघोळ घालत होते, पण 2 दिवसापूर्वी ती अशी सटकली. ऑइल लावून मसाज करून मग बाथरूममध्ये मी तिला अंघोळीसाठी नेते, तर ती सटकली हातातून आणि पडत होती. सो मला खूप भीती वाटायला लागली नंतर अंघोळ घालायला. आणि असंही एकटीला नाही जमत, पाणी स्वतःच घ्यायचं आणि स्वतःच अंघोळ घालायची, हे नाही जमत. अभिषेकला एक दिवस मी बोलले वरून पाणी घाल, कारण ती अजून बसत नाही, सो तिला पायावर घेऊन अंघोळ घालावी लागते. तर मी अभिषेकला बोलले, तर तो खूप घाबरत होता, असे हात त्याचे कापत होते आणि त्याला पाणी नाही घालता आलं आणि त्यामुळे तिला थंडी वाजत होती. सो अभिषेकला नाही जमलं. सो कालपासूनच शेजारीच आहेत, तर त्या मला बोललात की 3:30 पावणे 4पर्यंत येते आणि 4 वाजतात आत्ता, तर येतील आता त्या. आणि अंघोळ करून थोडा वेळ ती झोपेल, त्यानंतर आम्ही 7-8 वाजता निघू बाहेर. तर आता मला काय करायचं, आता मला काहीच करायचं नाही, कारण माझी सगळी कामं झालेली आहेत. जनरली 2:30-3पर्यंत माझं सगळं होतं, ते पण आरामात टी व्ही बघत वगैरे आणि निवांत. मी 10 10:15ला उठते आणि त्यानंतर आरामामध्ये सगळं होतं, कारण जास्त काय नाही, आम्ही तिघंच आहोत. आज तर आमच्या दोघांचाच स्वयंपाक, ते पण फक्त चकोल्या, सो काहीच नाही. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चकोल्या माहिती असतील, जर माहिती नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा करेन त्यावेळी दाखवेन की काय असतं. आणि ते दोघांपुरतंच होतं आणि अगदी कमी क्वांटिटी होती त्याची, सो ते संपून पण गेलं. कारण संध्याकाळी मम्मींचा उपवास आहे, सो त्यांच्यासाठी मला वेगळा स्वयंपाक करायचा आणि आम्ही जाणार आहोत बाहेर काहीतरी खायला. सो आमच्या दोघांचं काहीच नाही आहे स्वयंपाक, त्यामुळं अगदी थोडंसं केलं, कारण ते एक वेळाच चांगलं लागतं, दुसऱ्यांदा संध्याकाळी वगैरे नाही चांगलं लागत. ही डिश ॲक्च्युली सांगलीची आहे. माझी मम्मी मावडी ही डिश बनवतात. जेव्हा पण आम्हाला कंटाळा येतो तेव्हा हे बनवतो आम्ही. आणि कंटाळा येतो असं नाही, म्हणजे आम्हाला आवडतं ते कधी कधी खायला. आणि एक दिवस असं झालं होतं की अबूनं अभिषेकला सांगितलं होतं की जिजू दीदीला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा दीदी चकोल्या बनवेल असं सांगितलं होतं. सो तेव्हापासून अभिषेकला असंच वाटतं की हां, जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मैथिली हे बनवते, चकोल्या बनवते. सो आणि आता असंच झालं, कंटाळा आला की चकोल्या, असं झालं. सो बनवल्या मी चकोल्या. आणि अकिरा उठली. बाबूश, 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 ए बाबूश, बाबूश आहे इकडे. मी दाखवते तुम्हाला तिला, दाखवते मी तुम्हाला. बाबडू नाही दिसत असेल, पाळणा आडवा आहे तो. तर आता 4 होत आहेत आणि अजून त्या आल्या नाहीत, तर मला कॉल करावा लागेल. ॲक्च्युली त्यांचा पण नंबर माझ्याकडे नाही आहे. पलीकडे अभिषेकची फ्रेंड राहते पलीकडच्या विंगमध्ये, तिचा पण नंबर माझ्याकडे नाही आहे. तर मी अभिषेकला फोन लावेल, अभिषेक तिच्या फ्रेंडला फोन लावेल, त्याच्या फ्रेंडला फोन लावेल आणि त्यानंतर ती जी आहे ती त्या काकींना फोन लावेल आणि त्यानंतर काकी येतील. कारण मी काल विसरू, काय बघू, काय बघतोस. त्यानंतर मग काल मी विसरून गेले त्या काकींना फोन नंबर वगैरे विचारायचा. सो मी बघेन, आल्या ठीक, नाही आला तर मी अंघोळ घालून घेईन तिला. असं काही अडत वगैरे नाही, म्हणजे मी इतकं केलं आहे 4-5 महिन्यामध्ये, मम्मीकडून सगळं शिकून घेतले की कोणतीही गोष्ट अकिराची राहिली नाही पाहिजे, की कोणी नाही आहे म्हणून राहिली नाही पाहिजे. सो मी सगळं करायला शिकले. अंघोळ पण घालायला येते, पण भीती वाटते त्या दिवशी ती पडत होती त्यामुळे. सो मी थोडंसं कॉल करते अभिषेकला आणि त्या येत आहेत की नाहीत बघते आणि तुमच्याशी थोड्याच वेळात बोलते मी. हे एव्हरीवन, आणि आत्ता 9 वाजता आहेत रात्रीचे आणि आम्ही निघतोय बाहेर जाण्यासाठी. आत्ता तरी माझा चेहरा फॉर ऑइली वाटतोय, तर घाम आला. तर आम्ही आत्ता तरी ठरवलं पायासूप खायला जायचं. एक ठिकाण आहे अगदी छोटंसं आहे, पण तिकडे पायासूप खूप टेस्टी मिळतं. मी माझ्या अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये तिथून खूप पायासूप खाल्लं आहे, इतकं की मी मंडेला खात नाही नॉनव्हेज, मी मंडेलासुद्धा पायासूप खाल्लेलं आहे आणि खूप टेस्टी असतं. आणि आता खूप दिवसांनी मी आता ते खाणार आहे. आणि मी अभिषेक अकिरा जातो आहे आणि मी घातला ब्लू, जो मी तुम्हाला दाखवला होता, तो माझा फेवरेट टॉप, आणि सॉरी पिंक टॉप, ब्लू जीन्स, मी ब्लू टॉप बोलले, तर पिंक टॉप आणि ब्लू जीन्स. मी पिंक लिपस्टिक पण लावलेली, पण ती खूपच लाईट वाटायला लागली आणि आता रात्र आहे तर थोडीशी डार्क पाहिजे, सो मी रेड लावली परत, माझी फेवरेट. तर आम्ही निघतो आहे आता. आणि गाडीमध्ये काय होतं, गाडीमध्ये मी व्लॉग एकदा बनवला होता, पण खूप डीम लाईट आहे, सो थोडासा चेहरा व्यवस्थित दिसत नाही. सो मी गाडीत तुमच्याशी नाही बोलणार, तिथे गेल्यानंतर जर पॉसिबल असेल तर बोलेन, नाही तर तुम्हाला पायासूप तर नक्की दाखवेन. त्यानंतर कुठे जायचं आहे आम्ही अजून डिसाईड केलेलं नाही आहे, ते अकिराच्या मूडवर डिपेंड आहे. तर
घाम येतोय फार, कारण AC फॅन दोन्ही बंद आहे. तर चला निघते मी. आत्ता आहोत आम्ही आमच्या घरी. इकडे अभिषेक पण गेम खेळतोय. अकिरा झोपली आहे आणि आत्ता 12 वाजता आहेत, बरोबर 12 वाजता आहेत रात्रीचे. आणि मी विचार केला की आत्ताच ब्लॉगचा एंड करून घेऊया. आणि जिथे आम्ही गेलो होतो, हॉटेल नाही असंच आहे बाहेर, तर तिकडे आम्ही बरंच काही खाल्लं. पाया सूप पिलं आणि खिमा पाव खाल्ला आणि एक काहीतरी त्यांचं स्पेशल होतं. काय होतं रे अभिषेक? चिकन फ्राय ना, चिकन फ्राय केलेलं होतं. आणि मला वाटतं त्यांनी ना डाळीचं पीठ लावलं होतं त्याला, तशी टेस्ट वाटत होती. आणि ते इतकं छोटं आहे ना, की म्हणजे खूप छोटं आहे आणि पण टेस्ट इतकी छान असते. आम्ही जवळजवळ 1 वर्षापूर्वी फर्स्ट टाईम गेलो होतो. आपण कसं काय अभिषेक तिकडे गेलो होतो? अभिषेक, मला तर असं वाटतं ना, हे गेम PUBG जे पण आहे ते सगळं बंद करून टाकलं पाहिजे. कारण हे असं असतं आमच्या घरी, मी बडबडत असते आणि अभिषेकचं जरासुद्धा लक्ष नसतं. आणि अभिषेकनं आज कानामध्ये काहीतरी वेगळं घातलेलं आहे, जे खूप मस्त दिसते, खूप छान दिसते. आणि खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे मला असं मुलांनी म्हणजे ॲक्च्युली इकडे नाही आहे, वरती आहे. मला असं कानातलं वगैरे घातलेलं नाही आवडत, पण हे जे पण काय ते एकदम वेगळी हटके स्टाईल वाटते. खूपच छान आहे आणि फर्स्ट टाईम असं काहीतरी असेल जे मला आवडलं आहे. हां अभिषेक, अभिषेकचे असं नाही तर मला काही केलेलं आवडत नाही असं बोलतोय अभिषेक. तुम्हाला आवाज येत नसेल, खूप कमी आवाजात बोलतोय. गेममध्ये पूर्ण लक्ष. आणि रोज हे असं असतं, मी बडबडत राहते आणि अभिषेक त्याच्या गेममध्येच असतो. सो हा होता आजचा ब्लॉग, जो मी 3-3:30ला स्टार्ट केला होता आणि आत्ता 12 वाजता आहेत आणि आत्ता संपतो आहे. आपण इव्हिनिंग व्लॉग असं बोलू शकतो या ब्लॉगला. सो 12 वाजता आहेत आणि अकिरा झोपली आहे. तर ती जितका वेळ झोपली तितका वेळ मी पण झोपून घेते फटाफट. आणि पुन्हा भेटेन तुम्हाला नवीन ब्लॉग घेऊन. आता वेळ झाली टाटा बाय करायची. सो बाय, टेक केअर, गुड नाईट.